चालतंय ते करू. मॅग्नेट म्हणजे कशाला म्हणता येईल सांगा बरं. पाहिले कोणी? चुंबकीय चिकित्सा ना. हा, चुंबकीय चिकित्सा. बरोबर आहे. आपण सर्वांनीच लोहचुंबकासोबत लहानपणी खेळलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांचा आवडीची एक गोष्ट असायची. चुंबक म्हणजे खूप हे वाटायचं लहानपणी. बरोबर आहे. जादूची कांडी. काय काय? जादूची कांडी वाटायची चुंबक म्हणजे. हम्म. आणि त्याला आपण जपून ठेवायचं खूप. बरोबर आहे. हम्म. कोणाच्या हातात द्यायचं नाही, हे पडू द्यायचं नाही खाली, कुठंतरी लपवून ठेवायचं. ठीक आहे. बघूया. चुंबक चिकित्सा किंवा त्यालाच मॅग्नेट थेरपी असं म्हणायचं आहे. मग कशी आहे? जसं की अगोदरची आपण मालिश चिकित्सा बघितली, उपवास चिकित्सा बघितली. तसंच याच्यामागे मूळ तत्व काय आहे? आता उपवास चिकित्सेमध्ये मूळ तत्व काय होतं? उपाशी राहणे, पोटाला रिकामं ठेवणे. हे मूळ त्याच्या मागचं प्रिन्सिपल तत्व होतं. मालिशमध्ये काय होतं? घर्षणासारखा भाग होता, हे त्याचं मूळ होतं. तसं मग चुंबक चिकित्सेमध्ये काय आहे? तर चुंबकीय शक्ती, मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय शक्ती हे या थेरपी मागचं तत्व आहे. म्हणजे ही थेरपी चालते कशावर? मॅग्नेटिक फील्डवर, चुंबकीय शक्तीवर ही थेरपी चालते. जसे की उपवास चिकित्सा ही उपाशी राहण्यावर चालत होती, असं अगदी. मग आता बघा काय म्हणलं याच्यामध्ये. तर ज्या चिकित्सेमध्ये चुंबकाचा, त्याच्यामध्ये कंसातलेले वेगवेगळे आकार आणि वेगवेगळ्या शक्ती. आता आकार का म्हणलंय? तर डोळ्यावर ठेवायचा एखादा आपला चुंबक 1 किलोचा ठेवला तर चालेल का? चालणार नाही. किंवा मग अतिशय जास्त शक्ती असणारा ठेवला तर चालेल का? चालणार नाही. जे डोळ्यावर ठेवायचा असेल तर छोटा लागेल, गुडघ्यावर ठेवायचा असेल तर मोठा लागेल. अगदी असंच. म्हणून वेगवेगळ्या आकाराचं असं त्या ठिकाणी म्हटले त्याला, आणि वेगवेगळ्या शक्तीचं. आता जे नाजूक अवयव आहेत, तिथं कमी शक्तीचे जे मोठे अवयव आहेत, कमरेसारखे, गुडघ्यासारखे, मानेसारखे, मनगट आहे, म्हणजे सांधेदुखी आहे असा भाग. पण त्याच्यामध्ये मात्र मग मोठे चुंबक लागतील शरीराच्या वेगवेगळ्या भागानुसार. अगदी मालिश चिकित्सेमध्ये सुद्धा तसंच होतं. बरोबर आहे. जे मोठे अवयव होते त्या ठिकाणी मग जोर लावून आपण मालिश केली तरी चालेल. परंतु पोटासारखा भाग आहे, डोळ्याच्या भोवतीचा भाग आहे, असं त्या ठिकाणी मात्र गोलाकार अशी मालिश होती सावकाश. तसंच नाजूक अवयवाच्या ठिकाणी मात्र कमी शक्तीचे, आकाराने लहान असणारे चुंबक त्या ठिकाणी वापरायचे आहेत. मग आता कंसातले 2 शब्द वगळून आपण व्याख्या बघूया कशी आहे. ज्या चिकित्सेत चुंबकांचा, इथं चुंबकाचा प्लस एक शब्द त्या ठिकाणी घालायला पाहिजे. चुंबकीय शक्तीचा. ज्या चिकित्सेत चुंबकीय शक्तीचा वापर करून शारीरिक विकारांवरती उपचार केले जातात, त्या चिकित्सेला चुंबक चिकित्सा असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग पुढे बघा. तर नेमकं चुंबक काय आहे? तो कसा आहे? सुरुवातीला तो कुठं सापडला? कसा सापडला? काय इतिहास काय आहे? त्याच्याविषयी आज थोडंसं आपल्याला बघायचं आहे. डायरेक्ट थेरपीकडे न जाता. कारण इतिहासावरती बरेच वेळेस प्रश्न आलेले आहेत. तर चुंबक सुरुवात कशी झाली? सापडला कुठे? किंवा चुंबक म्हणायचं कशाला? तर ज्या पदार्थात लोखंडाला आकर्षित करण्याचा गुण आहे. आकर्षित करण्याचा गुण आहे, त्याला म्हणायचं आहे चुंबक. साधी सोपी व्याख्या आहे. दगड आहे, एखादा खडा आहे, तर तो लोखंडाला आकर्षित करू शकतो का? नाही. परंतु एक असा विशिष्ट दगड आहे, जो चुंबक, तो लोखंडाला आकर्षित करू शकतो. म्हणजे ज्याच्यात लोखंडाला आकर्षित करण्याची शक्ती आहे, गुण आहे, त्याला आपण चुंबक असं म्हणूया. बरोबर आहे. आणि मग हा कसा आहे? तो कुठं सापडतो? झाडाला लागतो का तो? तर नाही. तर चुंबक हा एक निसर्गात सापडणारा नैसर्गिक खडक आहे. नैसर्गिक खडक आहे म्हणजे निसर्गामध्येच तो तयार होणार आहे. जसं माती, वाळू, पाषाण, दगड, धोंडे, हिरे
हिरे सुद्धा कसं मातीतच सापडतात, जमिनीत खोलवर. सोनं, चांदी सगळं मातीतच सापडतं, बरोबर आहे. अगदी तसं चुंबक सुद्धा हा एक नैसर्गिक खडकच आहे, बरोबर आहे. आणि तो मातीत सापडतो. परंतु मग तुम्ही म्हणसाल, आता आपण जे चुंबक पाहतो त्यांचा वेगळा असा आकार असतो, बरोबर आहे. पण तशा स्वरूपात सापडतात का? नाही. तर जसे खडे असतात, छोटे छोटे खडे, तशा स्वरूपात तो सापडत असतो. म्हणजे बघा आता हे आहे, सोनं आहे. तर सोन्याचे दागिने सापडतात का हो मातीत? नाही. तर ते सोनं कलेक्ट करावं लागतं, मातीतून मिळवावं लागतं ते. वेगळी पद्धत असते, त्याची प्रोसेस असते. आणि सोन्याचे अगदी छोटे 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 कण असतात. आणि ते बाजूला करून मग त्यांना वितळवून मग त्यांना त्यांचे दागिने वगैरे बनवणं अशी गोष्ट आहे. तसंच लोखंड सुद्धा मग सॉरी आपलं मॅग्नेट सुद्धा तसंच आहे. छोट्या छोट्या कणाच्या स्वरूपात ते सापडतं. कधी मोठ्या दगडाच्या स्वरूपात सापडतं, कधी ह्याच्यात सापडतं. तर विषय सांगण्यामागचा हा उद्देश आहे की नैसर्गिक एक प्रकारचा खडक आहे. त्याच्यानंतर तो सापडल्याच्या नंतर त्याला वेगवेगळे आकार दिले जातात. आपण जे पाहतो ते वेगवेगळे आकार त्याला दिले जातात. जसं आता फरशी आहे. फरशी सुद्धा एक मोठ्या अशा दगडाच्या स्वरूपात असते. तिला वेगवेगळे मग छोटे छोटे आकार दिले जातात. तसंच ठीक आहे. मग इतिहास काय आहे? प्रथम कुठं सापडला तो? काय सांगता येईल का त्याच्या बाबतीत? असं जर म्हटलं तर याचा इतिहास ग्रीकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ग्रीसमध्ये. मग तो कसा आहे? तर तिथं एक मेंढपाळ होता. तिथं काय होता? एक मेंढपाळ. आपल्या मेंढ्या घेऊन असं शेतामध्ये टेकडीवरती चरायला जायचा. चरायला जाताना काय व्हायचं की त्याच्या हातामध्ये एक काठी असायची त्याच्या हातामध्ये. आणि त्या काठीला असं लोखंडाचं काहीतरी ते लावलेलं होतं त्याच्या काठीला. मग चालता चालता काय होतं, तर ती ती जी काठी आपण टेकवत टेकवत अशी पुढे जात असतो, तसं मग ती जिथं जिथं टेकवली तिथं तिथं मग छोटे 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 कण असे त्या काठीला चिटकलेले दिसायचे. काय दिसायचे? असे छोटे छोटे कण जे आहेत त्या काठीला चिटकलेले दिसायचे. मग तो विचार करायचा, काय असेल हे? माती असेल का? कसली माती असेल? मग वेगळीच माती असेल, बरोबर आहे. कारण साधी माती तर चिटकत नाही. मग कधी कधी असं व्हायचं की मोठा दगड असायचा धोंडा आणि त्यालाच त्याची काठी चिटकून बसायची गच्च. ती काढता यायची नाही, त्याला सोपं जायचं नाही. मग पुढे काय झालं? तर एक इमेज बघूया आपण. असं काठीला खालचा लोखंडाचा जो भाग आहे तो एखाद्या दगडाला घट्ट असा चिटकून बसायचा आणि तो मेंढपाळ तो काठी ती ओढून खेचून काढायचा. परत पुढे पुढे जायचा, आणखीन कुठला तरी दगड मध्ये सापडायचा, त्याला चिटकून बसायची काठी. मग असे प्रकार व्हायचे. मग ठीक आहे, होत असतील. मग नाव कशाहून पडलं? तर मॅग्नेशिया हे त्या गावाचं नाव आहे. तो मेंढपाळ ज्या गावामध्ये राहत होता त्या गावाचं नाव आहे मॅग्नेशिया, बरोबर आहे. आणि एक मिनिट हा, त्याचं नाव पण असंच आहे याच्यापासूनच, मेंढपाळाचं. त्याचंच नाव होतं काहीतरी मॅग्नेट सारखं. एक मिनिट. मॅग्नेस. त्या मेंढपाळाचं नाव होतं मॅग्नेस आणि त्या शहराचं प्रदेशाचं नाव होतं मॅग्नेशिया. असं म्हणजे दोन्ही नावं जवळपास सेम सारखी आहेत. आणि या नावावरून, आता त्या ठिकाणाच्या नावावरून म्हणा किंवा त्या मेंढपाळाच्या नावावरून म्हणा, मग ते जे खडे होते ते जे सापडायचे त्याला नाव पडलं मॅग्नेट. आलं का लक्षात? म्हणजे प्रथम शोध ज्याच्याकडून लागलाय किंवा ज्यानं तो पाहिलंय. शोध लावणं म्हणजे एक सर्चच करणं, एखादी प्रोसेसच करणं असं नाही. तर आता बघा, आता भारताचा शोध कोणी लावला म्हणल्यावर काय सांगतात बघा बरं. वास्को दी गामा. वास्को. त्यानं सर्च हे केले का हो ते भारत म्हणजे? तर खरं तर ते असं वाक्य असायला पाहिजे की भारतीय जलमार्गाचा शोध. भारताच्या शोधात निघाला होता, अमेरिकेचा शोध लावला त्यांनी. नाही काय काय
भारताच्या दौऱ्यावर निघालेला असताना तो अमेरिकेचा शोध अमेरिका सापडली ना त्याला, अमेरिकेचा शोध लावला त्यांनी. असं आपल्या इतिहासामध्ये ऐकण्यात कसं आहे, वास्को द गामानं भारताचा शोध लावला, बरोबर आहे का असं? हम्म आहे. आहे. कोलंबसनी अमेरिकेचा लावलाय सर. हा, अमेरिकेचा कोलंबसने लावला. वास्को द गामा निघाला होता तिकडं, पण दुसरीकडे पोहोचला तो, असा आहे. हम्म. हम्म. पण लागला शोध भारताचा. पण भारताचा म्हणता येणार नाही तिथं. तर एक शब्द मध्ये करावासा वाटतो मला, तो म्हणजे काय, भारतीय भारतीय जलमार्ग. जलमार्गाचा. बरोबर आहे का वाक्य? बघा हे हो. भारताचा शोध म्हणजे काय हो, कसं म्हणता येईल बरं, सांगा. योग्य वाटतं आपलं काय? अस्तित्व ऑलरेडी होतच. त्यानं शोधलंय का ते भारत काय होता, कसा होता, ते सगळं म्हणजे त्याच्या सर्च मधून तयार झाले का? ते नाही. बरोबर आहे. भारतीय जलमार्ग म्हणायला तिथं हरकत नाही. आता मोठे मोठे तज्ञ लोक असतात, आपले हे तयार करणारी पुस्तकं, अभ्यासक्रम, त्यांनी तिथं विचार करायला पाहिजे खरं तर. बरोबर आहे का? ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. मग आता आपण कुठून आलोय? मॅग्नेट कडून. बरोबर आहे. त्याचं नाव मग मॅग्नेट असं पडलं. आता जवळपास बघा वेगवेगळे जे शोध आहेत. आता डिझेल आहे, डिझेल. डिझेल हे सुद्धा एका ह्याचंच नाव आहे, शास्त्रज्ञाचं. पण आपण डिझेल म्हणतो कशाला? लिक्विड, जे गाडीमध्ये आपण टाकतो, लिक्विड आहे आणि इंधन. ज्याच्यावर गाडी इंधन आहे, त्याला डिझेल म्हणतो. पण ज्यानं शोध लावलाय त्याच्यामुळं त्याचं नाव त्याला दिलंय असं. रुडॉल्फ डिझेल नाव आहे त्याचं. हा, म्हणजे नाव शेवटी डिझेल आहेच ना. आता आता बी आपण म्हणतो ना, कोणताही ही पेस्ट घेतली तर कोलगेट, हम्म. कोणतेही हे घेतलं ते डिटर्जंट पावडर तर निरमा. ठीक आहे, ठीक आहे. पाण्याची म्हणजे पाण्याची पॅकिंग बॉटल घेतली तर बिस्लेरी, कुठली बी असली तरी. अनेक अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. पण सांगण्याचा उद्देश आहे की ज्यानं शोध लावला त्याच्या नावावरून ती नावं पडत गेली त्या वस्तूची. आलं लक्षात? ते पण चांगलंच आहे. ज्यानं शोध लावलाय त्याचं नाव कायम राहीलच. बरोबर आहे का? ठीक आहे, मग पुढे जाऊया. अशा प्रकारे तिथं मॅग्नेटचं स्वरूप सापडलं मॅग्नेशियामध्ये. त्याच्यानंतर पुढे बघूया आणखीन. मग भारतात काय आहे त्याच्या बाबतीत? कुठं उल्लेख आहे का? पाहिले का तुम्ही? आठवते? भारतामध्ये, वेदांमध्ये आता इतिहासाबाबतीत बघूया थोडंसं. इतिहास काय म्हणतो? तर भारतामध्ये काही तज्ञांचं मत असं आहे की आर्य जे होते, वेदांची निर्मिती वेदामध्ये किंवा आर्य सुद्धा या चुंबकीय खड्यांशी परिचित होते असं म्हटलेलं आहे काही तत्वज्ञानी लोकांनी. म्हणजेच काय, कशातून तो उल्लेख किंवा सहसंबंध कसा लावला जातो त्यांचा? लोखंडाला खेचून घेण्याची ताकद, सॉरी, बघूया पुढे. तर पुढे काय आहे बघा. तर हा जो हे आहे, म्हणजे कोणत्या वेदामध्ये त्याचं आपल्याला दिसून येतं बघा. तर अथर्व वेदामध्ये काही असे खडे आहेत, ज्यांचा वापर करून ते आर्य लोक काय करायचे की काही विकारांवरती त्याचा प्रयोग करायचे. तर ते कोणकोणते विकार होते? तर एक होता रक्तस्रावासारखा विकार म्हणता येणार नाही. आता रक्तस्राव कधी होणार आहे? लागल्यानंतर होणार आहे, काहीतरी लागलं केलं असं. तर अशा वेळी अशा खड्यांचा ते वापर करायचे असं म्हटलं जायचं. किंवा ज्या याच्या स्त्रिया आहेत, मासिक पाळी वगैरे ज्या स्त्रियांना ते पोट वगैरे दुखतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा खड्यांचा वापर केला जायचा असं म्हटलं जायचं. मग अशा खड्यांना त्या वेदांमध्ये नावं काय होती अशी काय? तर तिथं असा उल्लेख आहे की सिक्ता किंवा अश्मन, म्हणजे नाव काय आहे त्या खड्यांना बघा.
आता मॅग्नेशियामध्ये तो सापडलं होतं म्हणून त्याला मॅग्नेट तिकड म्हटलं होतं. तर भारतामध्ये अशी जी खडे आहेत वेगळ्याच ह्याची, तर त्याच्यामध्ये एक प्रकारची शक्ती आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये वर्णन आहे. आणि मग अशी जी आहे, मग नुसती साधी वाळू वापरून असं हे करता येईल का, रक्तस्राव थांबवता येईल का? मग तिथे येणार नाही. किंवा अशी साधी वाळू किंवा साधे खडे वापरून पोट दुखणं याच्यावरती काय आपल्याला प्रयोग करता येईल का? येणार नाही. तर मग असं तत्वज्ञानी लोकांनी काय अर्थ लावला, की हे जे खडे आहेत वेगळ्याच प्रकारचे किंवा त्याला चमकणारे खडे, शक्ती असणारे खडे अशी नावं त्याला वेगवेगळी. त्याच्यामुळं मग त्यांनी म्हटलं, की हे बहुतेक चुंबकीय खडे आहेत किंवा असावेत. असा सुद्धा तिथं त्या ठिकाणी हे लावलेलं आहे. हा 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 संदर्भ आहे. म्हणजे रक्तातील जे लोह आहे ते जखमेच्या तिथे येऊन थांबत असेल आणि मग त्याचा लेयर तयार होऊन रक्तस्राव थांबत असेल. बरं, ठीक आहे. छान आहे कल्पना. रक्त गोठवण्यासाठी मदत करणार. हो ना, म्हणजे शरीरातलं रक्तातील लोह एकत्र येत असेल आणि मग त्याचा जाड थर बनत असेल लोहाचा. बरोबर आहे. तशाच प्रकारे काही प्रयोग त्या ठिकाणी केले जायचे. तर अथर्ववेदात दिलं पाहिजे तर सिक्त किंवा त्याला सिक्तावती किंवा अश्मा अशी वेगवेगळी नावं आहेत. त्यालाच मराठीमध्ये काय मग कसे अर्थ काढता येतील, तर वाळू, सिक्त म्हणजे वाळू किंवा वाळूनं भरलेली किंवा अश्मा म्हणजे दगड किंवा त्याला चमकणारा दगड अशी वेगवेगळे अर्थ त्या ठिकाणी निघायचे. त्यासोबत आता इथे पुढे दिली माहिती बघा, रक्तस्राव वगैरे थांबवणे असं आहे. आता हा झाला अथर्ववेदातला संदर्भ. त्याच्यानंतर मग पुढे आणखीन कुठला संदर्भ आपल्याला पाहता येईल, तर तो आहे आयुर्वेदातला संदर्भ. आता हा संदर्भ बरेच ठिकाणी आपल्याला देता येतो, तो मुख्य आहे. आणि मी बघा त्याच्यामध्ये मग काय आहे, सुश्रुत जे होते, सुश्रुतांनी मग कशा प्रकारे त्याचा प्रयोग केलेला आहे, तर घाव वगैरे दुरुस्त करणे. आता तसाच प्रयोग आहे बघा अथर्ववेदासारखा. घाव वगैरे दुरुस्त करणे किंवा रक्तस्राव थांबवणे अशा वरती प्रयोग त्यांनी सुद्धा केलेला आहे. म्हणजे हा जो संदर्भ आहे तो आपल्याला आयुर्वेदामधला देता येईल. त्याच्यानंतर मग आणखीन इतर देशामध्ये सुद्धा काही याचे वेगवेगळे प्रयोग केले जायचे. काही देशामध्ये तर मग या चुंबकामध्ये आत्मा आहे असं म्हटलं जायचं. आत्मा आहे. म्हणजे बघा वेगवेगळ्या धारणा असतात एखाद्या गोष्टीविषयी. आताच आपण एक कथा पाहिली, की मॅग्नेट वगैरे तो मेंढपाळ जायचा, चिटकायचे खडे किंवा काठी एखाद्या दगडाला चिटकायची असं व्हायचं. तसं जर आपल्या भारतात झालं असतं तर काय ठेवलं असतं हो नाव त्याला, सांगा बरं? कल्पना कशी आहे? एक दैवी शक्तीची टेकडी किंवा डोंगर असं म्हटलं गेलं असतं का त्याला? बरोबर आहे. एखाद्या देवाचं नाव देऊन टाकलं असतं. एखाद्या देवाचं नाव चुंबकेश्वर काहीतरी नाव ठेवलं, बरोबर आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये ह्याची जास्त संख्या आहे. भावप्रधान लोकांची संख्या जास्त आहे. कसली? भावप्रधान. श्रद्धा, भक्ती, पटकन श्रद्धा ठेवणे किंवा भक्ती ठेवणे. श्रद्धा असावी मान्य आहे, पण अंधश्रद्धा असू नये. हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे. तर बघा इजिप्तमध्ये काही गोष्टी अशा आहेत, की तिथं चुंबकाचा कसा वापर केला जायचा, तर तिथं एक राजा असायचा. राजा होता. त्याचं नाव होतं टॉलेमी, इजिप्तमधला. आणि त्याची एक कन्या होती, क्लिओपॅट्रा असं नाव आहे तिचं, क्लिओपॅट्रा. आणि ती क्लिओपॅट्रा काय करायची, तर हा जो लोहचुंबकाचा एक खडा तिच्याकडे होता आणि तो तिच्या मस्तकावरती तो धारण करायची. जसं की हिरे वगैरे असायचे बघा आपल्या ह्याच्यामध्ये मुकुटात, बरोबर आहे, की हिरे वगैरे जडवलेले असायचे. तसं ती राणी काय करायची, की तिच्या मुकुटामध्ये किंवा तिच्या डोक्यावरती ती असा चुंबक धारण करायची. तर त्याच्या मागची धारणा काय होती तिची,
तर सौंदर्य टिकून राहतं. चुंबक धारण केल्यामुळं सौंदर्य टिकून राहतं, अशी तिथली धारणा होती इजिप्तमधली. मग त्या राणीचं पाहून बरेच लोक किंवा बरेच स्त्रिया सुद्धा मग अशा प्रकारे चुंबक वगैरे धारण करायच्या, किंवा काही स्त्रिया मग काय करायच्या, तर असा खडा गळ्यामध्ये बांधायच्या. म्हणजे कसला, जसं की आपण वेगवेगळ्या राशीचे खडे हे करतो बघा, आपल्या अंगठ्यामध्ये वगैरे घडवतो, जडवतो, किंवा काही राशीचे खडे मग पेंडेंट मध्ये ते धारण करतो. आपली पण तशी धारणा आहे ना खड्यामागे. आता समजा हिरा हो आहे, पाचू आहे, माणिक आहे, मोती आहे, हे खडेच आहेत की, बरोबर आहे. मग हम्म. हिरा धारण केल्यास काय काय होतं सांगा बरं, माहित आहे का कोणाला? किंवा अशा अशा याच्या लोकांनी हिरा धारण करावा, राशीच्या लोकांनी, मग त्याला शांती प्राप्त होते, पैसा प्राप्त होतो, नोकरी लागते, घरात सुख समृद्धी नांदते, भांडी तंटे कमी होतात. अशा आहेत का धारणा आपल्या समाजात? आहेत ना. आपल्या आहेत ना, हम्म. बरोबर आहे. तर हे सुद्धा खडेच आहेत. त्या खड्यांवरती वेगवेगळ्या राशीचे खडे. हा, वेगवेगळ्या राशीचे पण खडेच आहेत ना. हो हो. म्हणजे आपली सुद्धा काहीतरी धारणा आहे वेगवेगळ्या खड्यांवरती, म्हणून आपण ती धारण करत असतो. कोण मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली असतं तर त्याला वेगळाच खडा असतो. ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. मग ही पण धारणा जी आहे इजिप्तमधली या राणीची किंवा तिथल्या लोकांची, की असा चुंबकाचा खडा वापरल्यानंतर सौंदर्यामध्ये हे होते, वृद्धी होते, म्हणून ते गळ्यात ताईतासारखं वापरायचे किंवा डोक्यावरती ते धारण करायचे मुकुटामध्ये वगैरे, अशी तिथली भावना होती. मग आणखीन काही देशामध्ये काय भावना होती बघा, तर चोर लोक जे असायचे, चोर समुदाय, चोरांचा समुदाय, ते लोहचुंबक जवळ बाळगायचे. का बाळगायचे? तर लोहचुंबक जवळ बाळगला तर चोरी करताना सापडत नाही चोर, अशी त्यांची धारणा होती. बघा किती श्रेष्ठ धारणा आहे. त्यासोबत आणखीन एक त्यांची धारणा अशी होती, की चोरी करताना चोरी सफल होते, अशी सुद्धा धारणा होती. त्याच्यामुळे मग हे चोर समुदाय जो भारतामध्ये होता. सुद्धा सर, एक मिनिट बोलू. हा हा, बोला की सर. योगदर्शनचे ऐकलेले विद्यार्थी आहेत, कोणीच बोललं नाही. योग दर्शनामध्ये लोहचुंबकाला काय म्हटलेलं आहे सांगेल कोणी? अयस्कांत मणी मणी म्हटलेला आहे, हा, अयस्कांत मध्ये. बरोबर आहे हो ना? अयस्कांत मणी म्हटलेला आहे योग दर्शनामध्ये व्यास भाष्यात. आणि भारतामध्ये जे नवरत्न सांगितले जातात तसे त्याचे 84 आणखी रत्न संघ सांगितले जातात. तर 84 रत्नापैकी एक परिस माहिती आहे, सोनं करणार हो हो. असं म्हणतात. तर त्या परिसाचे 4 संघ सांगितलेले आहेत, आणि त्यापैकी एक संघ म्हणजे गारगोटी, म्हणजे संगे चकमक म्हणतात त्याला, आणि संगे चुंबक म्हणजे हे लोहचुंबक, हे सुद्धा रत्न आहे. म्हणजे बाहेर देशात नाही तर आपल्यामध्ये सुद्धा याला रत्न म्हणून मान्यता आहे. आणि ते परिसाचं संघ आहे असं म्हटलंय, परिस या रत्नाचं संघ आहे. असो, ठीक आहे, करा कंटिन्यू. ठीक आहे, म्हणजे बघा ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला इतिहासाच्या स्वरूपामध्ये सांगता येईल त्याला, बरोबर आहे का? ज्योतिषशास्त्रामध्ये. ठीक आहे, आता कुठं आलोय आपण? चोरी सफल करण्यापर्यंत आलोय, बरोबर आहे का? तर आणखीन अशी एक धारणा आहे बघा, काही देशामध्ये अशी धारणा होती की प्रणयी लोक म्हणजे कशाला म्हणता येईल, किंवा जे स्त्री पुरुष आहेत एकमेकांना हे विवाहित. तसं म्हणता येणार नाही त्याला, विवाहित नाही, अविवाहित प्रेमी असं म्हणता येईल. आलं लक्षात? म्हणजे प्रेम पूर्ण झालं नाही, सफल झालं नाही, आलं का? असे लोक म्हणजे एकमेकावरती प्रेम आहे परंतु ते हे झालं नाही, ब्रेकअप झालं. हा, काय ब्रेकअप झालेले. तशी म्हणता येणार नाही, हे आणखीन जुळालंच नाही तर ब्रेकअप कुठून होणार आहे? म्हणजे बघा आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या त्याच्यात काय शब्द प्रयोग केला जातो की काय, स्त्री वशीकरण. हा. आलं का लक्षात? आता आलं.
वशीकरण म्हणजे समजा एखाद्याचं एखाद्यावरती प्रेम आहे, परंतु तो त्याच्यावरती नाही, असं एकमेकांचं ते मिलन व्हावं अशासाठी काही तांत्रिक प्रयोग सुद्धा केले जातात. पूर्वी केले जायचे. आता काहींच्या धारणा भावना असतील किंवा नसतील, तो भाग विषय वेगळा आहे. पण मग असेही काही देशामध्ये प्रयोग त्या ठिकाणी केले जायचे, की जे प्रणयी लोक आहेत, म्हणजे वश करण्यासाठी, एकमेकांना वश करण्यासाठी, तर असे लोहचुंबकाचे खडे वापरायचे किंवा सोबत ते बाळगायचे, जेणेकरून वशीकरण होईल अशी त्यांची त्याच्या मागची धारणा होती. ठीक आहे, अशी वेगवेगळ्या धारणा वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत. तर त्यासोबत कॅलिफोर्निया मध्ये काही प्रयोग झाले 1971 मध्ये. तर त्याच्यामध्ये चयापचयाच्या, आता हे आधुनिक विज्ञानाकडे आलो आपण, जुन्या प्राचीन काळाकडून काय आलो, आधुनिकतेकडे. तर कॅलिफोर्नियामध्ये असे काही प्रयोग करून बघण्यात आले, जसं आपण थेसिस करतो, तुम्ही शेवटच्या वर्षी करणार आहात तसं. तर चयापचयाचे जे काही विकार आहेत त्याच्यावरती चुंबकांचे वेगवेगळे प्रयोग करून बघण्यात आले आणि ते बऱ्यापैकी सक्सेसफुल झाल्याचं त्या ठिकाणी कॅलिफोर्नियामध्ये आढळलेलं आहे. त्यासोबत 1986 मध्ये जपान असेल किंवा आशिया असेल, तर या ठिकाणी मेरुदंडावरती काही चुंबकीय प्रयोग करून बघण्यात आलेले आहेत. काही चुंबकीय प्रयोग करून बघण्यात आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मग ते काही प्रमाणामध्ये सफल झालेलं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. त्यासोबत आणखीनही बरेच प्रयोग किंवा बरेच थेसिस, रिसर्च या चुंबकावरती होतच आहेत, जेणेकरून काही नवीन नवीन त्याच्यामधून भेटत असतं. त्याच्यासोबत आणखीन एक इतिहास म्हणजे कसा आहे बघा, तर काही समुद्री भागामध्ये, आता समुद्र किती मोठा आहे बघा, तर काही समुद्री भागामध्ये अशा जहाजा वगैरे चालल्या, लोखंडाच्या वगैरे मध्ये साहित्य असेल किंवा हे असेल, तर त्या जहाजा पुढे जायच्या नाहीत, तिथंच चिटकून थांबायच्या. म्हणजे हा प्रदेशी भाग आहे, बरोबर आहे. तर ते असं का व्हायचं, किंवा काही जहाजांचे जे खिळे असतात लोखंडी मारलेले, ते खिळे आपलापून निघून जायचे म्हणे, खेचले जायचे खाली. म्हणजे काय असेल हो खाली तिथं, चुंबकीय शक्ती. चुंबकीय क्षेत्र असेल त्या ठिकाणी. मग काही असे पण आहेत बघा, जिथं काही विमानं जात नाहीत, तर त्या ठिकाणी चालले की ते खाली खेचले जातात. असं ऐकण्यात आहे का आपल्या कोणाच्या? बरमुडा म्हणजे ट्रँगल. असे जे क्षेत्र आहेत काही, त्या ठिकाणी चुंबकीय म्हणजे खनिजाचं प्रमाण तिथं जास्त असावं असं आपण म्हणूया. तिथं चुंबकीय जे खनिज आहे, खडे आपण असं म्हटलं त्याला, ते त्या ठिकाणी जास्त असावं आणि चुंबकीय शक्ती जास्त असावी त्या ठिकाणी. त्याच्यामुळं ते खिळे वगैरे खेचले जायचे असं आहे. तर भारतामध्ये आणखीन एक इतिहास असा आपल्याला पाहायला भेटतो, की जे सोमनाथाचं मंदिर होतं बघा, तिथलं जे शिवलिंग आहे ते अधांतरी होता असं म्हटलं जातं. ऐकण्यात आहे का तुमच्या कुणाच्या? शिवलिंगाची माहिती नाही. सोमनाथ मंदिरातलं कोणाच्याच ऐकण्यात नाही? सोमनाथाचं जे मंदिर होतं जुनं प्राचीन, तर त्या मंदिरामध्ये शिवलिंगाची रचना अशी केलेली होती की खाली काय असतं, शिवलिंगाची हे असते चाळ, आणि वर जे शिवलिंगाचं हे असायचं, शिवलिंग जे असायचं ते अधांतरी असायचं, असं रचना त्याच्यामध्ये होती जुनी. हे ज्योतिर्लिंग आहे बरं का, सोमनाथाचं ज्योतिर्लिंग. म्हणजे आताचं जे शिवलिंग खाली पिंडीला टेकून असतं चिटकून, ते तसं नव्हतं. ते काय होतं, तर त्या खालच्या साळुंक्याच्या अधांतरी वर होतं. अशी त्याची रचना त्या ठिकाणी केलेली होती असं म्हटलं जातं. आणि मग हा इतिहासाला याचा आधार काय आहे, तर 13व्या शतकामध्ये पार्शियन भूगोलतज्ञ जकारिया अल काझविनी त्याच्या पुस्तकामध्ये त्यानं वंडर्स ऑफ क्रिएशन्स या पुस्तकामध्ये तरंग त्या शिवलिंगाचा उल्लेख केला आहे.
तरंग त्या 13व्या शतकातला आहे, पार्शियन भूगोलतज्ञ आहे बघा हा. आणि तो त्याच्या पुस्तकामध्ये लिहितोय की हे जे शिवलिंग होतं ते तरंगत शिवलिंग होतं, आधांतरी शिवलिंग होतं, असं त्याच्यामध्ये माहिती आली आहे. तर मग असं का असावं, तर वरचं जे छत होतं ते छत म्हणतो, वरचं हे जे होतं बघा कळसाचा जो भाग होता, तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक हा जो दगड होता तो मॅग्नेटिक दगड होता, किंवा असं त्याला म्हटलं जायचं, किंवा लोडस्टोन असं त्याला म्हटलं जायचं. वरचा दगड मॅग्नेटिक होता, किंवा मंदिराच्या ज्या भिंती होत्या, गर्भगृहाच्या ज्या भिंती होत्या, त्याच्यामध्ये बहुतेक काहीतरी चुंबकीय शक्ती असावी असं त्यानं वर्णन केलेलं आहे. आणि जे शिवलिंग होतं ते त्याच्यामध्ये मात्र लोहाचा वापर केलेला असावा असं त्याचं काहीतरी गणित आहे. त्याच्यामुळे ते शिवलिंग तरंगत असावा असं तो मांडलेला आहे त्याच्यामध्ये. तर त्यासोबत पुढे काय झालं, आताचं शिवलिंग ते तसंच नाही का अधांतरी. तर मग हा जो गजनी होता बघा, ऐकलं का नाव ह्याचं, ऐका. आला बघा बाहेरचा आक्रांत आता आला, आणि गजनीनं काय केलं, त्या मंदिरावरती हल्ला केला. बरेच वेळेस हल्ला केलेला आहे. बरीच संपत्ती, अमापाशी संपत्ती त्या ठिकाणी लुटून नेलेली आहे. आणि नुसती संपत्तीच लुटून नेली नाही, तर तिथलं जे असं अधांतरी शिवलिंग होतं ते शिवलिंग सुद्धा त्यानं नष्ट केलं. त्याच्यानंतर मग नंतरचं जे शिवलिंग आहे ते त्या गजनीच्या नंतरचं शिवलिंग आहे ते. तर जुनं होतं ते कसं होतं, हे अधांतरी तरंगणारं होतं अशी माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. तर हा झाला इतिहासाचा भाग. पुढे बघूया आणखी. मग चुंबकाचे काही आकार, चुंबकाचे आकार, चुंबकाचे प्रकार असा थोडासा भाग बघायचा आहे. आणि चुंबकाची काही वैशिष्ट्य, त्याचे मूळ गुण काय आहेत चुंबकाचे, तो एक भाग आपल्याला बघायचा आहे. तर चुंबकाचा आकार बघण्याच्या अगोदर सुरुवातीला आपण चुंबकाचा प्रकार बघूया. चुंबकाचे प्रकार, तर याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे प्राकृतिक चुंबक, किंवा त्यालाच नैसर्गिक चुंबक असं म्हणायचं आहे. आणि दुसरा आहे कृत्रिम चुंबक. 2 मूळ प्रकार, एक नैसर्गिक आणि एक कृत्रिम. आता दोन्ही नावामध्येच त्याचं मुख्य मूळ गुण दडलेला आहे. नैसर्गिक म्हणजे निसर्गामध्ये आढळणारा, बरोबर आहे, तो निसर्ग निर्मित आहे, निसर्गानंच त्याला तयार केलेला आहे. आणि कृत्रिम जो आहे तो मानवानं तयार केलेला आहे, मानवानं तयार केलेला आहे. मग मानवाला पण तयार करता येतं का? येतं, तर काही वेगवेगळ्या पद्धती वापरून ते तयार करता येतं. त्यासोबत आता याच्यामध्ये नैसर्गिक चुंबकामध्ये लोखंडाला खेचण्याची जी शक्ती असते ते एक समान असते असं म्हटलंय. आणि हा जो कृत्रिम आहे, या कृत्रिम मध्ये परत 2 प्रकार पडतात. एक वीज चुंबक आणि दुसरा स्थायी चुंबक. एक वीज चुंबक आणि दुसरा स्थायी चुंबक. वीज चुंबक जो आहे तो कुठं वापरला जातो, किंवा म्हणजे ज्यावेळी त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होईल, बरोबर आहे, म्हणजे जेव्हा आपल्याला गरज आहे त्या चुंबकाची त्यावेळेसच ते म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रवाहित करायची आणि चुंबकत्व निर्माण करायचं, त्याचा वापर करायचा. आणि आपल्याला गरज संपली की ते चुंबक इलेक्ट्रिसिटी बंद करायची, करंट बंद करायचा, चुंबकत्व बंद होतं. तसं मग हे कुठं पाहायला मिळतं, तर आपल्या अशा भरपूर असंख्य अशा हे आहेत, मोटरी आहेत. आपली पाण्याची मोटर आहे, ती कशावरती चालते, या चुंबकीय शक्तीच्या बळावरती चालते, बरोबर आहे. किंवा आपला फॅन आहे, छोटा खालचा फॅन आहे, वरचा फॅन आहे, किंवा असे बरेच असंख्य अशी उदाहरणं आपण देऊ शकतो, ही कशावरती चालतात, इलेक्ट्रिक चुंबकत्वावरती चालणारी आहेत, बरोबर आहे. मग याचा काय सिद्धांत आहे, सिद्धांत काय आहे, तर इलेक्ट्रिक करंट ज्या तारेमधून पास होत असतं, ज्या तारेतून पास होत असतं, तर त्या तारेच्या भोवती एक चुंबकत्व तयार होत असतं, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. ती बघूया आपण कशी होते.
आणि त्याचाच वापर त्याच हे याच्यामध्ये याच्यामध्ये पाहू शकतो बघा आता. अरे ह्या मॅग्नेटच आहेत हे. एक मिनिट हा. ठीक आहे, हीच इमेज बघूया. आता समजा 1 नंबरची जी इमेज आहे बघा, 1 नंबरची, तो खरं तर मॅग्नेटच आहे. निळा आणि लाल रंग दाखवलाय. समजा तो मॅग्नेट नाही असं त्याला गृहीत धरूया आपण. एक तार आहे असं समजा. तार आहे. तांब्याची तार आहे असं समजा. आणि त्या तांब्याच्या तारेमधून करंट पास झाला, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास झाली, की त्याच्या भोवताली ही जी वर्तुळं दाखवलेली आहेत, म्हणजे एखाद्या तारेतून करंट पास झाला तर त्याच्या भोवताली, त्या तारेच्या भोवताली मॅग्नेटिक फील्ड तयार होते, चुंबकत्व तयार होतं, असा एक सिद्धांत आहे. मग हाच सिद्धांत, या सिद्धांताचा वापर आपला फॅन जो आहे त्याच्यामध्ये होतो. त्या फॅन मध्ये तारा असतात बघा, असंख्य अशा लाल तारा गुंडाळलेल्या, पाहिल्या तुम्ही? म्हणजे असंख्य तारामधून ती इलेक्ट्रिसिटी जाते आणि एक मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी तयार होते. आलं लक्षात? म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ची ताकद वाढवण्यासाठी एकापेक्षा अनेक तारा वाढवल्या. आलं का लक्षात? असंख्य तारा का असतात? एका तारेमधून गेल्यानंतर जितकी मॅग्नेटिक फील्ड तयार होते, मग समजा आणखीन आपल्याला तिची ताकद वाढवायची आहे, तर 2 तारा वापरा, 3 वापरा, 4 वापरा, 5 वापरा. जेवढ्या तारामधून करंट जास्त जाईल तेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त आपल्याला मिळवता येईल, असं तिथं सिद्धांत असतो. मग तो सिद्धांत आपल्या असल्या मोटरीमध्ये वगैरे, मोटरीमध्ये सुद्धा तीच पद्धत आहे. बरोबर आहे. याला म्हणायचं आहे इलेक्ट्रिक चुंबक किंवा वीज चुंबक असं म्हणायचं आहे. मग हे कायमस्वरूपी चुंबकत्व असतं का याच्यामध्ये? नाही, तर अकायमस्वरूपी, कमी वेळापुरतं असतं. आणि आणखीन याचा उपयोग याच्यात कशामध्ये केला जातो? क्रेन असतात, मोठे मोठे क्रेन असतात. तर ते क्रेन काय करतात, खालच्या बाजूला चुंबक असतं आणि त्याच्यामध्ये करंट पास केलं की खालचे जे लोखंडी वस्तू आहेत ट्रक मधल्या वाहून आणलेल्या, ज्या लोखंडी वस्तू सगळ्या चिटकतात त्याला. मग ते तसंच क्रेन दुसरीकडे नेतात आणि चुंबकत्व, करंट पास करायचं बंद केलं की ती लोखंडी सगळ्या वस्तू खाली पडतात. म्हणजे जसं आपलं डोजर जे असतं इकडची माती काढून तिकडे टाकतं, तसं मग या वेगवेगळ्या कारखान्यामधल्या लोखंडी वस्तू इकडच्या तिकडं ठेवण्यासाठी, करण्यासाठी वगैरे अशा चुंबकत्वाचा वापर करून त्या ठिकाणी उपयोग केला जायचा. हे कृत्रिम चुंबकामधील वीज चुंबकाची माहिती झाली. त्याच्यानंतर कृत्रिम चुंबकामधील स्थायी चुंबक हे कसं आहे, तर या स्थायी चुंबकासाठी विजेची गरज नाही. जर समजा आता बघा तुम्ही छोटं एक उदाहरण याच्यामध्ये मी देतो. तुमचं जे टेस्टर वगैरे असतं बघा, मारतोल वगैरे टेस्टर. आता हे लोक काय करतात बघा, इलेक्ट्रिक वाले, ते चुंबकाला चिटकवून ठेवतात, ते टेस्टर चिटकवून ठेवलेलं असतं. आणि नंतर काय होतं, ते टेस्टर बाजूला काढलं की त्याला एखादं नट वगैरे त्याच्या टोकावरती ठेवलं तर ते चिटकून बसतं, तसंच पडत नाही. पाहिले का असं कोणी? बरोबर आहे. म्हणजे असं काय होतं, भौतिक बदल. म्हणजे ती टेस्टर हे चुंबकानं बनलेलं नाही, लोखंडानं बनलेला आहे. पुढचा जो असतो खुरभाग तो लोखंडाचा आहे, परंतु ते लोखंड चुंबकाच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळं त्याच्यामध्ये चुंबकत्व येतं. हा एक सिद्धांत आहे. बरोबर आहे. मग हे चुंबकत्व कायम असतं का? कायम नसतं, काही कालावधीपुरतं असतं. मग त्याचाच वापर हे टेस्टर वगैरे, आता छोटंसं उदाहरण आपण त्या ठिकाणी दिलं. मग तसंच
काही कंपन्यामध्ये वगैरे असा चुंबकाचाच वापर करून कृत्रिम चुंबक तयार करण्यासाठी केला जातो. आलं का लक्षात? नैसर्गिक चुंबकाचाच वापर करून कृत्रिम चुंबक तयार करणे असं. आणि हे सुद्धा मग कसे आहेत? स्थायी चुंबक आहेत. काही चुंबक जे आहेत ते स्थायी असे बनवले जातात. आता याच्यामध्ये चुंबकत्व कायम टिकून राहतं, पण हे जर चुंबक हातातून पडले, निसटले, तर त्याच्यामधलं चुंबकत्व नष्ट होतं असं म्हटलेलं आहे. म्हणजेच याच्यामधलं चुंबकत्व टिकून ठेवण्यासाठी या चुंबकांना सांभाळून ठेवावं लागतं. त्यासोबत असे जे चुंबक आहेत, तर त्याच्यामधली चुंबकीय शक्ती वाढवता पण येते, जितकी पाहिजे तितकी, आणि कमी पण करता येते. परंतु नैसर्गिक जे चुंबक आहेत, त्यांची चुंबकीय शक्ती समान असते. वाढवताही येत नाही, कमीही करता येत नाही, समान अशी असते. आणि नैसर्गिक चुंबकाचा वापर जो आहे, तो एका निश्चित सीमेपर्यंत करता येतो. आणि कृत्रिम चुंबकाची सीमा ही वेगवेगळी असते, म्हणजे वेगवेगळ्या शक्तीचे चुंबक तयार केलेले असतात. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धातूंच्या मिश्रणांपासून सुद्धा असे चुंबक निर्माण केलेले जातात. त्यासोबत हे झाले चुंबकाचे वेगवेगळे मुख्य 2 प्रकार, एक नैसर्गिक आणि दुसरा कृत्रिम. कृत्रिम मध्ये 2 प्रकार, वीज चुंबक आणि स्थायी चुंबक, असे हे प्रकार झाले चुंबकाचे. त्याच्यानंतर पृथ्वी सुद्धा एक स्वतः चुंबक आहे असं म्हटलंय काही शास्त्रज्ञांनी. आता इथं दिले दाखवले बघा, ही पृथ्वी आहे अशी. या पृथ्वीच्या भोवती सुद्धा काही फिल्ड आहेत, काही वलय आहेत, काही शक्तीची वलय आहेत. तर या पृथ्वीला सुद्धा, आता ही पृथ्वी सुद्धा एक चुंबकासारखी आहे, बरोबर आहे. म्हणजे समजा सगळे वेगवेगळे ग्रह त्यांच्या वेगवेगळ्या एका फिल्ड मध्येच फिरत असतात, एका विशिष्ट अशा रेषेमध्ये. ते कुठं कधी एकमेकांना जाऊन हे केलेत का, धडकलेत का? बरोबर आहे. आपण किती ग्रह आहेत म्हणतो? 9 ग्रह आहेत. आणि 9 ग्रह सूर्याभोवती फिरत असतात, परिक्रमा करत असतात. ही परिक्रमा करताना जस्तेनं आपल्या आपल्या फील्डमध्ये चालत असतं. म्हणजे जस्तेला जी चाकुरी करून दिलेली आहे, त्या चाकुरीमध्ये सगळे आपले आपले ग्रह फिरत असतात. त्यांनी कधी असं केलंय का, आपली रेष सोडली आणि दुसऱ्याच्या रेषेत गेलाय? असं झालंय का कधी? नाही. एकमेकांना टक्कर दिली का कधी कुण्या ग्रहानं? नाही. का? तर म्हणजे एक विशिष्ट प्रकारची शक्ती आहे. जसं की गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे पृथ्वीची, अगदी तसं सगळ्या ग्रहांमध्ये आपली आपली शक्ती आहे. म्हणजे ही दिसते का? गुरुत्वाकर्षण शक्ती दिसते का आपल्याला डोळ्याला? दिसत नाही, पण आहे. तसंच मग ही चुंबकीय शक्ती सुद्धा आहे असं म्हटलंय. त्यासोबत मग माणसामध्ये सुद्धा काही चुंबकत्व आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर चुंबकाचे काही प्रकार बघूया, किंवा आकार. सॉरी, प्रकार झाले, आता आकार बघूया थोडेसे. तुम्ही पाहिलेला कोणता आकार असेल तर सांगू शकता? चुंबकाचे वेगवेगळे आकार. यू आकाराचा चुंबक, पट्टी आकाराचा चुंबक, गोल रिंग सारखा चुंबक, चकती सारखा चुंबक, सिलेंड्रिकल उभा चुंबक, किंवा बटन मॅग्नेट सारखा, किंवा आणखीन काही प्रकार आहेत, आपण बघूया. म्हणजे हे जे आकार आहेत, हे वेगवेगळे आकार त्यांना आहेत. काही सूची चुंबक याच्यामध्ये पण आहेत बघा. आता इकडचा आहे तो सूची चुंबक आहे. हे आकार आहेत. प्रकार 2, आकार मात्र अनेक. तसेच आकार आहेत वेगवेगळे. ठीक आहे.
तर चुंबकाची काही वैशिष्ट्य किंवा चुंबकाची काही गुणधर्म याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया किंवा सिद्धांत. प्रॉपर्टीज ऑफ चुंबक. आता चुंबकाचा महत्वाचा सिद्धांत एक असा आहे की चुंबकाला दोन ध्रुव असतात. दोन ध्रुव, एक असतं उत्तर ध्रुव आणि एक असतं दक्षिण ध्रुव. मग असं का म्हटलं यांना? तर आता इथं जे अधांतरी टांगलंय बघा चुंबक, तर असं नावं का दिली त्यांना? तर हे चुंबक अधांतरी आपण असं टांगून ठेवलं तर त्याचं एक टोक जे आहे ते उत्तरेकडे तोंड करून थांबतं आणि एक टोक जे आहे ते दक्षिणेकडे तोंड करून थांबतं. आलं लक्षात? मग त्याला परत गोल फिरवलं, असं आपण फिरकी फिरवल्यासारखी गोल 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 फिरवलं आणि सोडून दिलं तरी परत ते स्थिर होतं. कसं स्थिर होतं? तर दक्षिण उत्तर असं स्थिर होतं. पूर्व पश्चिम कधी स्थिर होत नाही. परत आणखीन त्याला फिरवलं तर परत त्याच दिशेमध्ये थांबतं. म्हणजे याचा एक गुणधर्म आहे की याला दोन ध्रुव आहेत. कळलं? एक नॉर्थ आणि एक साऊथ. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. ही यांची एक प्रॉपर्टी झाली, सिद्धांत झाला. मग याचा आणखीन एक असा सिद्धांत आहे की चुंबकाचे कितीही तुकडे करा, आता वरील तुकडे केलेत बघा, कितीही तुकडे करा तर त्याचे दक्षिण आणि उत्तर अशी ध्रुव होतातच. लक्षात? आता वरचा अखंड आहे समजा तुटलाय तर त्याच्यामध्ये खालचे दोन तुकडे दाखवलेत त्याच्यामध्ये एन एस असं दिले बघा. वरचा अखंड होता, त्याचे दोन ध्रुव होते एन आणि एस. तो तुटल्यानंतर दोन तुकडे झाले. परत त्या दोन तुकड्यामध्ये एन एस असा आहे. म्हणजे परत त्या दोन्ही तुकड्यामध्ये हे आहेत उत्तर आणि दक्षिण ध्रुव अशी दोन ध्रुव आहेत. बरोबर आहे? अशी माहिती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर बघा आकर्षण. आता आकर्षणामध्ये दोन आकर्षणाची गुणधर्म याच्यात सांगता येईल. एक आकर्षण म्हणजे काय? तर लोखंडाला खेचून घेणे, हे याचा एक मुख्य सिद्धांत आहे. बघा इथे लोखंडाचे खिळे याला चिटकलेले आहेत. बरोबर आहे? आणि आणखीन एक आकर्षण काय आहे? तर विरुद्ध याच्यामध्ये दोन विरुद्ध ध्रुवामध्ये ते चिटकतात, म्हणजे आकर्षण आहे. हा एक सिद्धांत आहे. खालचा आहे बघा, खालचं चित्र. अपोजिट पोल्स म्हणजे खालच्या चुंबकाचं नॉर्थ पोल आहे आणि वरच्या चुंबकाचं साऊथ पोल आहे. ते जर एकमेकांच्या जवळ आणले तर चिटकतात. आणि जर समजा साऊथ पोल आणि साऊथ पोल एकमेकांच्या जवळ आले तर ते चिटकत नाहीत, रिफ्लेक्ट करतात. म्हणजे त्याला प्रतिकर्षण म्हणायचं आहे. इथं दाखवलंय बघा. आता या चित्रात एकमेकांना आकर्षित करून घेत आहे. इथं काय आहे बघा, दोन्ही सारखे पोल आहेत. नॉर्थ पोल जवळ आणण्याचा प्रयत्न केला तरी ते एकमेकांच्या जवळ येत नाहीत, रिफ्लेक्ट करतात. साऊथ पोल एकमेकांच्या जवळ आणले तरी चिटकत नाहीत, रिफ्लेक्ट करतात. म्हणजे हा एक सिद्धांत आहे, मूळ गुणधर्म आहे. दोन विरुद्ध पोल चिटकतात, दोन सारखे पोल चिटकत नाहीत, रिफ्लेक्ट करतात. ठीक आहे? आकर्षण आणि प्रतिकर्षण. आणि या नॉर्थ आणि साऊथ पोल अशा गुणधर्मामुळेच हे जे चुंबक आहे ते दिशा निर्देशनासाठी वापरले जातात किंवा दिशा सूचक म्हणून वापरले जातात. त्यालाच यांचा जो वापर त्याच्यामध्ये केला जातो त्याला म्हणायचा आहे, ज्या यंत्रामध्ये केला जातो दिशा दाखवण्यासाठी त्या यंत्राला होका यंत्र असं म्हणायचं आहे. होका यंत्र असं म्हणायचं आहे. ठीक आहे? असे हे त्याचे गुणधर्म आहेत मूळ.
ठीक आहे. आता ही जी होती ती प्राथमिक माहिती होती. आता ही शारीरिक दृष्टिकोनातून किंवा चिकित्सकीय दृष्टिकोनातून जी माहिती बघायची आहे ते आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. चुंबक वापरून चिकित्सा कशी द्यायची किंवा तिचे प्रकार काय आहेत किंवा कोणत्या पद्धती आहेत हे उद्याच्या तासामध्ये बघूया.